नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आत्ता वाजले बघा 11, 10:30 वाजत आले. त्या मी गुरं घेतलेत सावलीला बांधून, सगळी गुरं सावलीला बांधलेत आणि मेंढ्यांना पण पाणी वगैरे ओतले आणि लाईट आली आमची, मोटर चालू केल्या त्या आणि मी चालले आता भिजवायला. त्यासाठी घेतला आहे मी रुमाल आणि खोऱ्या घेऊन चालले. चला मग, आज माझ्याकडे नंबर आला भिजवायचा. तर हे गेले बाजारला पडीला, त्याच्यामुळे चला मग. इथं मकत अशी दारं मोडली. आधीच मोटर चालू केली होती, येऊपर्यंत घर नाही येऊपर्यंत एक सारा भिजला. मग त्याच्यात मोडलं दार आणि दुसऱ्या ह्याच्यात मोडलं आणि आता इथं बसले. इथं असं म्हणलं मकत. मग काय म्हणताय बघा, लई दिवसातून आज व्हिडिओ हे लागलाय बरं का. कारण इतकं घरी रानातली कामं आलती ना, त्याच्यामुळे व्हिडिओज नाही बनवायला जमलं. मग आज म्हणलं चला आज तरी बनवूयात. खूप दिवस झालं व्हिडिओ नाही बनवला आपण. असं आहे, मका भिजवायला आलोय. आणखीन मेंढ्यांना गवत काढायचं आहे, बघू आता. असं आहे आणि काँग्रेस भरपूर आहे आमच्या रानाला. काय माहिती वैशिष्ट्य आहे, काँग्रेसच भरपूर आहे रानात. हो काही भरपूर काँग्रेस आहे. खत एवढं टाकतोय ना, एवढं तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्यानं. हो काही किती काँग्रेस आहे बघा. हो काही असं भरपूर काँग्रेस आहे बरं का. शिव इतका दाट उगवला आहे की जसं मका जरी पेरले असते इतका दाट उगवला नसा, इतका दाट उगवला आहे. ह्याच्यावरती मारलंय बरं का औषध, तणनाशक औषध मारले, जाल तो जळून. आणि ही मका जरी थोडीशी मका पातळच झाली. खात पीत वगैरे शेणखत हे भरपूर टाकलाय. असू द्या, जेवढं हाय आलंय तेवढं म्हणायचं चांगलं आहे आपलं आणि आपलं पुढचं करायचं. तर चला असं आहे. आणि ते चक्कूचं झाड आहे बघा, चक्कूच्या झाडाला भरपूर चक्कू आणि गोड लागतं बरं का चक्कू. पण ते आमचं नाही, शेजाऱ्यांचं आहे. कारण की आमच्यात पण होते झाडं, आम्ही काढून टाकली झाडं. असं आहे बघा. ही तिथपर्यंत बारकी मका आहे, त्या घासापर्यंत बारकी आहे आणि हे करून अशी इथंपर्यंत आहे. चला मग मी बघते सारा भिजलाय का नाही, कुठपर्यंत आलाय. कारण परत लाईट हे तर बसलं की असं भिजू द्या म्हणून बसलं ना की लाईटीचा लगेच प्रॉब्लेम काय ना काय होतो. मग त्याच्यामुळं म्हणलं बघूया सारा कितीपर्यंत भिजला आहे काय. आणि दुसऱ्या साऱ्यात मोडूया. राहिले लय नाही राहिलं, 2-3 सारा राहिले. ते होईन एक 1-1.5 तासात होऊन जाईल. परत जायचं आहे घरी, मेंढ्यांना गवत पण काढायचं आहे. रामकृष्ण हरी. तर शिव संध्याकाळ म्हणायची वेळ आहे बघा. कारण का भरपूर वेळ झाला, जरा गवत काढायला आलं. म्हणलं चला गावात घेऊन जाऊया. आमच्या कारभाराने गावात काढत आहे बरं का. तर बघा कसं दिसतंय लोकेशन. कारण का एवढा दिवस एकदम थोडा राहिला बरं का. म्हणलं फ्रेश दिसतंय, जरा व्हिडिओ काढा मस्त बघित. तर बघा कसं वातावरण आहे पाठीमागं, हे असं आहे बघा. आणि इकडं आमची कारभार गावात काढते. कसं आहे हा, मी आलो नव्हतं बरं का. हे अगोदर आलते, म्हणलं गावात घेऊन जावं. हे बाई हे असं गावात काढलं इथं. हेच बांधून गाडीवर दिवस मावळा चाललाय. मेंढ्या वरडल्या त्या. कधी आली तिथं हा, आणि एवढंच कसं काढलं एवढ्या उशीर. चला तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो बघा. दिवस एकदम फ्रेश वातावरण वाटतंय बघा. कसं बघा वातावरण असं फ्रेश झालं आहे, एकदम भारी बरं का. सकाळपासून एवढं ऊन जबरदस्त ऊन. तर वातावरण असं झालं आहे बघा. वेळ भेटलाय म्हणलं फिरून जावं बागेत जरा. तर हे गावात काढलं आहे बरं का. कुडकुड्डे करायला हे बाहेर काढायचे आणि
पाणीच सोडलं नाही भागाला, लाईटच थांबत नाही दिवस पाळीला, त्यामुळे लई त्रास करते लाईट. तर असं सेटिंग आहे बघा, असं सेटिंगमध्ये बघा आहे. इथं ही गवत आहे ना, ही एक ओळ राहिली आहे बघा, कारण का एक हराळी ओळ आहे बरं का, हराळी असते त्याला मेंढ्या चांगले खाते म्हणून पाठीमागं ठेवली, तर ती थोडं थोडं काढून राहील रोज मेंढ्याला म्हणून ठेवली आहे ती. तर एकदा स्टेपमध्ये दाखवतो तुम्हाला, अशा स्टेपला आहे बघा. ऊन भरपूर पडल्यामुळं अडचण येते, फळ जास्त मोठं होत नाही ना. तर हे आता फळाला आत्ता सेटिंग झाले बरं काही, ह्याला एक अजून एक महिना गेला ना, आता ह्याला एक 15-20 दिवस गेला ना, ह्याला एक पेपर असतो, इंग्लिश पेपर आहे, तो इंग्लिश पेपर ह्याला प्रत्येक फळाला मारायचा आहे बरं का, कारण का उन्हाळा चट्टा पडत नाही, त्यामुळे प्रत्येक फळाला मारायचं. आता मारून जमत नाही, कारण काही साईज वाढत नाही, एक हिरव्यात पडावं लागतं बघ, पिरूच्या साईजला यावं लागतं, पिरव्या साईजला येऊ द्यायचं आणि हे करायचं, पेपर मारायचं काय लागतील ते. फ्रेश राहतं पेपर माल एवढा सपोर राहतो ना, एक नंबर माल राहतो. बघा दाखवते सगळे बघ, सेटिंग फुल झालंय बरं का, नवीन झाड असल्यामुळे सेटिंग फुलमध्ये झालंय, अशी काय अडचण नाही. हे बांबू दिसतात का, मध्ये बांबू तिथपर्यंत आहे, तिथून इकडं परत आहे आपलं, आधीमध्ये कुठं कुठं झाड जळते ती. हे गवत ठेवले बघ मेंढरासाठी, काढून न्यायचं थोडं थोडं रोज. तर बघा अशी बाग, इकडेही असं दिवस पूर्णपणे मावळत चाललाय. कसं दिसते वातावरण बघा. टाकलं का, हो थांब आत बसते का त्यांना तेवढं, हां थोडं कवळं ठुकी, थोडं त्यातलं रे कोकऱ्यांच्या ठुकी, थोडं कवळं बघून ठुकी. ही फडकं काढा, यात दाब खाली, ऋतू खाली पडतं, ही खाली पडते ऋतू, दाब खाली नीट, दाब खाली जरा, दाब खाली म्हणजे बाहेर निघत नाही त्यातलं सौरभ. ही कळू काढ थोडं, काढ थोडं, हां अजून थोडं काढ की, हां टाकून. ह्या टायमाला एवढं असं गवत टाकावं लागते, शांत बसते. पाडलं काय खाली ते, बरं तू बकरं मारलं बरं का. पाडलं का, अरे जर आली मी वड गेलं का, ऋतू आज जा ग, आज जा तेवढं तू.